कार मंडळी कशी आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण येले जालना बाजार समिती। सोयाबीन विकलेली आहे, काटा चालू आहे आणि काही फडामध्ये माल आहे आणखी सोयाबीन बराच। आपल्या सोबत आडत दुकानदार आहे, तर शेतकरी बांधव आहे, शेतकरी बांधवची सोयाबीन होती। आपल्या सोबत आडत दुकानदार आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया सोयाबीन बाजारभाव संदर्भात अधिक माहिती। सध्या सोयाबीनची आवक कशी आहे बाजार समितीमध्ये? सध्या सोयाबीनची आवक 1001 क्विंटलची आहे, जास्त नाही। आवक कमी झाली का? आवक कमी झाली कमी झाली का? तर काय भाव आहे समजा आजचे नंबर 1 चे भाव आहे 5150, 5150 आणि सीड लाईनचे भाव आहे 54 से 55, 54-55। कालच्या पेक्षा भाव वाढे का थोडे? 50 रुपये वाढेल। 50 रुपये वाढे समजा। भाव का वाढाचे आहे चिन्ह काही? हे असंच 5-50 रुपयाने आणि असं जास्तीत जास्त 55 पर्यंत येईल मार्केट। 55 पर्यंत येईल समजा। आणि बियाण्याची कोणती कोणती खरेदी आहे? बियाण्याचे फक्त ग्रीन गोल्ड आणि विस्तारा। ग्रीन गोल्ड काय विकतं? ग्रीन गोल्ड आपलं 5400, 5450, विस्तारा 54-55। 54-55 समजा। भाव तर कमी होणार नाही ना? कमी होण्याचे चान्सेस फार कमी आहे सध्या। हां जास्त नाही, भाव वाढू शकते पण कमी नाही होणार। कमी नाही होणार। बरोबर आहे। दादा तुमची सोयाबीन होती का? हो, तुमचं नाव सांगा पहिलं। माझं नाव कैलास गवारे, राहणार कुंभेबळ। बरं, काय ऐकली सोयाबीन तुमची? 5150, 5150 दिली म्हणते। पहिली इकली काही? 20 क्विंटल। किती दिवस झाले त्याला इकून? 8 दिवस झाले, 8-10 दिवस झाले। 8-10 दिवस झाले का? काय भाव विकली? 54 रुपये। 54 विकली। बरोबर, आता थोडे भाव कमी झाले ना? भाव पहिले आधी 54 मागितली होती, पण ती मी विकली नाही, नंतर थोडे कमी झाले, मी 54 देऊन टाकली मग नंतर। हां बरं झालं समजा दिली, कारण की कराराच्या अफवामुळे बी थोडं भाव पडे। भाव वाढते का कमी होते याबाबत काही निश्चित सांगता येत नाही, कारण की आज आपल्यासोबत शेतकरी बांधव त्यांची जी सोयाबीन होती त्याला भाव लागला आहे 5150, म्हणजे कालच्यापेक्षा आज 50 रुपयानं बाजारभावामध्ये वाढ झाली आहे आणि आवक बी कमी होऊ राहिली। शेतकरी बांधव थांबेले, कारण की काही शेतकरी बांधव आणखीन माल फळा ते विकला नाही शेतकरी बांधवांना, आणि बाजारभाव संदर्भात निश्चित सांगता येत नाही, कारण की वाढांक कमी होईल, पण कमी होण्याचे चान्सेस कमी आहे, वाढाचे चान्सेस आहे, कारण की यंदा पेरा उत्पन्न कमी, जवळपास 10-15% उत्पन्न कमी झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना समजा घाबरायचं काम नाही। भाव म्हणजे निसर्गावर एक अवलंबून असतं, परत जे सरकारी निर्णय असते त्याच्यावर अवलंबून असतं, आणि जे आंतरराष्ट्रीय धोरण त्याच्यावर बी भाव अवलंबून असतात। निश्चित असं सांगता येत नाही भाव वाढांक कमी होईल। चालतं, या व्हिडिओमध्ये थांबे, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।